आहे 5 ऑगस्टला त्याच्यामध्ये अनेक ज्या अटी नवीन लावण्यात आलेल्या आहेत त्या अन्यायकारक आहे असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे आणि विद्यार्थ्यांचं पण म्हणणं आहे। आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून 5 ऑगस्ट 2026ला वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्याची जे बाबतच्या सूचना आणि माहितीच्या बाबतचा एक शासन निर्णय काढला। कारण महाराष्ट्रामध्ये एकूण 490 शासकीय वसतिगृह आहे आणि त्या सर्व वसतिगृहामध्ये अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्यामुळे काल 2.5 तास विद्यार्थ्यांशी संवाद केला। प्रत्येक अपर आयुक्त कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांना बोलावून कमिशनर, सचिव, त्या ठिकाणचे ATC यांनी विद्यार्थ्यांशी संवाद केला। JRच्या बाबत, शासन निर्णयाच्या बाबत तुमची काही अडचण असेल, शंका असेल आणि विद्यार्थ्याचं हित लक्षात घेता शासन निर्णयामध्ये कदाचित जर काही बाबी नमूद केल्या असेल तर कुठल्या सुधारल्या गेल्या पाहिजे याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी दिलेल्या चर्चेनुसार आम्ही प्रवेश घेतेवेळी स्थानिकांना प्राधान्य हा विषय होता, परंतु निश्चितच गडचिरोलीचा विद्यार्थी पुणेला शिकायला गेल्यानंतर स्थानिकाचा विषय आल्यानंतर थोड्या अडचणी जात होते। त्याच्यामध्ये सुधारणा करून गुणवत्तेनुसार त्यांना प्रवेश मिळेल अशा प्रकारचा एक सूचना विद्यार्थ्यांनी सुचवली असल्यामुळे ती 100% विद्यार्थी हा केंद्रबिंदू असल्यामुळे आम्ही ते ग्राह्य धरली। प्रवेशाच्या वेळी वय जे त्यांनी सांगितलं, कारण 30 वर्षापर्यंत विद्यार्थी कोणत्याही वर्गात आणि किती वेळ शिकू शकून तो हॉस्टेलमध्ये राहू शकतो, वसतिगृहात राहू शकतो अशा प्रकारची अट त्याच्यामध्ये आम्ही टाकली। ही सूचना जी आहे आमच्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे, आमच्या मुलांनी दिलेली असल्यामुळे, कारण विद्यार्थी केंद्रबिंदू समजूनच आदिवासी विकास विभाग काम करत असल्यामुळे परंतु आदिम जमातीसाठी 5% आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे। आदिवासी दिव्यांगन मित्र जे आहेत त्यांच्यासाठी 5% आरक्षण ठेवलं आणि 2 जागा अनाथ मुलं जी आहे त्यांना 2% आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे। परंतु अनिवार्य अट यासाठी टाकण्यात आलेली आहे, प्रतिमा 70% उपस्थिती आवश्यक आहे। कारण एकदा वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर, त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर, त्या शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना 70% उपस्थिती असणं अनिवार्य, राहणे आवश्यक आहे। जोपर्यंत महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून, मुख्याध्यापकाकडून 70% उपस्थिती येणार नाही तोपर्यंत त्यांना मिळणारा जो लाभ आहे भविष्यातला तो मिळण्यासाठी आम्ही विचार करू। परंतु 70% उपस्थिती अनिवार्य आहे। सोबतच आम्ही विद्यार्थ्याचं हित ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विद्यार्थी केंद्रबिंदू समजून, काल आम्हाला 2.5 तास विद्यार्थ्यांनी जे सूचना केल्या, विद्यार्थ्यांनी सूचना केल्यामुळे, कारण विद्यार्थी हा केंद्रबिंदू असल्यामुळे आदिवासी विकास विभाग 100% त्यांच्या सूचनेचं आम्ही पालन करतो, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। बंदी आहे, आंदोलनावर बंदी आहे, प्रसार माध्यमांशी बोलण्यावर बंदी आहे? नाही, बिलकुल नाही। भारतीय संविधानानुसार सर्वांना स्वतंत्रचा अधिकार असल्यामुळे अशी बंदी कुठलीही घातली नव्हती। वसतिगृहामध्ये विद्यार्थी आंदोलन करू नये वसतिगृहात, परंतु तो शिकणारा विद्यार्थी बाहेर आंदोलन केलं तर कुठल्याही प्रकारची अडचण नाही। आणि कुठल्या प्रकारच्या ह्या ज्या बंदी होती त्यांनी सुचवलं काल की ही बंदी नको, म्हणलं नाही, बंदी तुम्हाला जर वाटत ही बंदी तर बिलकुल आम्ही उठवून टाकलेली आहे बंदी, त्यामुळे ही सुद्धा आम्ही बंदी उठवणार आहे। त्यामुळे कुठल्या प्रकारची अशी फक्त एवढंच का बा बाहेरचा कोणी व्यक्ती ज्यांचा वसतिगृहात प्रवेश नाही त्यांना वसतिगृहात किंवा किचनमध्ये येण्यास मनाई निश्चित घातलेली आहे बाहेरचा। परंतु आमचा जो विद्यार्थी आहे, ज्या विद्यार्थ्याची वसतिगृहामध्ये प्रवेश आहे, तो शिकत आहे, त्यांना 100% परमिशन राहील। परंतु बाहेरचा माणूस येऊन आमच्या वसतिगृहामध्ये शूटिंग करणे, काही आपल्या किचनमध्ये जाणे हे काही योग्य नाही। त्यामुळे तेवढी बंदी तर अनिवार्य आहे। 70% उपस्थिती ही अनिवार्य घातलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्याचा प्रवेश वसतिगृहात नाही त्यांना किचनमध्ये किंवा इतर ठिकाणी आंदोलन करण्याचे अधिकार नाही, अशाच प्रकार ठेवलेले आहे। जसं म्हणणं आहे की जे आश्रम शाळांमध्ये जे गैरप्रकार होतात ते उघड होऊ नये म्हणून ह्या प्रकारचे नियम नाही, तसा प्रकार नाही। आमचे बंधू आहे विजूभाऊला चांगला याबाबत
विद्यार्थ्याचा अनुभव असल्यामुळे विजयभाऊ कोणत्या उद्देशाने बोलले हे काही मला कल्पना नाही, परंतु निश्चितच आम्ही विद्यार्थी हा केंद्रबिंदू समजून आम्ही काम करत असल्यामुळे विद्यार्थी हा आमचा केंद्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण, अध्ययन, अध्यापन, दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे हाच उद्देशाने हेतू आहे. शेवटचा प्रश्न